ऑफर लेटर मिळालं पण एक फेअर सतत डोक्यात होता. नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा आणि स्वागत आहे माझे बेरोजगार मुलगी टू डेव्हलप्स इंजिनियर फेज 2 मध्ये. ऑफर लेटर मिळाल्यावर सगळे म्हणत होते काँग्रेस. मी सुद्धा हॅप्पी होते, पण ऑनेस्टली मला थोडी भीती पण वाटत होती. आज मी शेअर करते जॉईनिंग आधी माझा बिगेस्ट फेअर काय होता. फेअर 1, मी हँडल करू शकेन का. मनात सतत येत होतं रिअल प्रोडक्शन असेल, रिअल पाईपलाईन असतील, रिअल रिस्पॉन्सिबिलिटीज असतील आणि क्वेश्चन मी रेडी आहे का. फेअर 2 सगळ्यांना जास्त येत असेल तर क्लासिक प्रेशर टॉट. टीम मधले सगळे एक्सपिरियन्स असतील, मी बेसिक प्रश्न विचारले तर सेल्फ डाऊट फेज रिअल असतो. फेज 3 काहीच समजलं नाही तर डॉक्युमेंटेशन, न्यू टूल्स, न्यू एन्व्हायरमेंट. मनात वाटत होतं पहिल्या आठवड्यात ब्लँक झाले तर, पण मग मला एक गोष्ट समजली, इंटर्नशिप म्हणजे परफेक्ट असण्याची एक्सेप्टेशन्स नाही, लर्निंग करण्याची एक्सेप्टेशन्स आहे. टीम तुम्हाला एक्सपर्ट म्हणून हायर करत नाही, लर्नर म्हणून घेत असते. माय माइंडसेट शिफ्ट. मी स्वतःला एकच सांगितलं, क्वेश्चन विचारेन, नोट्स बनवेन, रोज थोडं इम्प्रूव्ह करेन, पॅनिक नाही करणार आणि ऑनेस्टली फेअर थोडा कमी झाला. मेसेज फॉर फ्रेशर, जर तुम्हाला ही इंटर्नशिप जॉईन करताना थोडी भीती वाटत असेल, यू आर नॉट अलोन. फेअर म्हणजे विकनेस नाही, तो ग्रोथचा स्टार्टिंग पॉईंट आहे. आजचा टेकवे एकच, फेअर असला तरी चालतो पण थांबणं चालत नाही. फॉलो करा माझी डेव्हलप्सची कारण जर्नी चालू आहे. बेरोजगार मुलगी टू डेव्हलप्स इंजिनियर. टाटा.